नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या 2 दिवसापासून जी काही कुर्ल्यामध्ये जी काही बेस्ट बस ती घुसवली ना त्या ड्रायव्हरने, त्या सगळ्या गोष्टी मी अगदी पाहत होतो व्यवस्थित. आणि कालच्या दिवसापासून ते काय फुटेज येत आहेत सगळे CCTVचे, त्या बसमधलं असेल, त्या बाहेरचं असेल, कशी त्याने काय केलं काय केलं, या सगळ्या गोष्टी पाहत होतो. त्यांच्या घरच्यांच्या मी प्रतिक्रिया ऐकल्या. तो ड्रायव्हर स्वतः काय ते सांगत होता की मला ते काय ॲक्सिलेटरचा आणि क्लचचं काय समजलं नाही म्हणून मी सगळ्या गोष्टी केल्या. जे काही घडलं ते आपण सगळं पाहिलं. पण याच्यामध्ये बोलणं थोडंसं मला महत्त्वाचं वाटलं. काही मला धागेदोरे सापडले म्हणण्यापेक्षा काही प्रश्न मला उभे राहिले की बाबा हे का असं केलं नसतं तर हे झालं नसतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा मी पाहत होतो तेव्हा मला असं वाटलं की ही घटना बोलली पाहिजे. जी काही घडली त्या कुर्ल्यामध्ये बस चढवण्याची, त्याच्यामध्ये अनेक जण निष्पाप बळी गेले, निश्चित गेले. पण ही घटना घडत असताना जो कोणी ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर सांगितलं जाते की नौखात जॉईंट झाला होता. आता या बेस्ट सगळ्या आपल्या याच्यामध्ये जी काही लोक लागली जातात, तुम्हाला सांगतो प्रत्येक शासकीय ठिकाणी काही लोक ही ओळखीवरती चिटकवली जातात. हां, त्या आमदारांचं लेटर आणलं ना, ह्याला नोकरी लाव, त्याला साला त्यातलं घंटा काय साला माहीत नसतं. म्हणजे तो कोणतीही मला असं वाटतं चाचणी वगैरे करून काही येत नाही ना, तिथनं शिकून काही येत नाही, फक्त ओळखींवरती लागले जातात. ही सगळ्यात मला पहिली चुकी सापडली. ही लोक लागतात कशी? याला एक्सिलेटर क्लचचं का समजे ना. जर काही कळत नसेल तर मग हा इथं लागला कसा? याला इथे लावला कुणी? याचा अर्थ जो नौखा असेल तर त्याच्या हातामध्ये अशी एखादी बस दिली जाते जिला अनुभव लागतो चालवायला. मग या सगळ्या गोष्टी कुठेतरी ओळखीने आणि सेटिंग लावून होतात ना, त्याच्याशिवाय ते होत नसेल. आणि जे काही घडलं त्या बसचा जर तुम्ही फुटेज पाहिला ती बस पहिल्यापासूनच वेगात चालली आहे. ह्या बसमधलं हे तुम्ही CCTV फुटेज पाहाल तर किती माणसं हलतायत. मी बसमध्ये बसलोय, या बेस्टने मी प्रवास केला, तुम्ही प्रत्येकाने केला असेल. किती हलतो माणूस. म्हणजे आता जरी पहिल्यासारखे काँग्रेसच्या काळासारखे खड्डे नाहीत आता रस्त्यांना, आता जरा बऱ्यापैकी रस्ते एवढी बस हलत नाही. ह्या बसचा वेग समजतो या सगळ्या CCTV फुटेजमधून. हा जेव्हा फुटेज तुम्ही पाहाल याच्यातून बघा ही बस किती वेगानं निघून गेले त्या माणसाच्या बाजूने. याचा अर्थ त्याला ॲक्सिलेटर हे पहिल्यापासून त्याच्या त्याचा ॲक्सिलेटरवर आहे. आणि राहिली ती इलेक्ट्रिक बस होती. त्या इलेक्ट्रिक बसमध्ये एखादा ब्रेक असावा आणि एक ॲक्सिलेटर असावा, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नसतं. म्हणजे क्लच ब्लिच तिच्या यायला कुठं आला मला काय समजलं नाही. याचा क्लचवरचा पाय जसं काय हा पाहिला कुठं काय तिच्या याला मोठा ट्रकच चालवत होता. याला एवढी मोठी सवय क्लचची ह्याची. हा वेगामध्येच चालला आहे, याला वेग अनावर आहे, याला किती स्पीडनं जातोय काय करतोय आपल्याला समजत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी ते याचं काही मला असं वाटतं ताळमेळच नाही आहे. या सगळ्या गोष्टी करताना आणि ही सगळी लोकं सांगतात की आमचे हे दारूच पित नाहीत, आमचा पप्पा असा करूच शकत नाही, आमचं हे असंच करू शकत नाही. पण हा वेग सांगतोय की हा माणूस निश्चित. आणि मग काहीतरी सांगायचं तर मग ह्या अशा गोष्टी झाल्या सांगायच्या. पण यातून प्रश्न हा उभा राहतोय की अशी लोक ज्यांना अनुभव नाही या गाड्या चालवण्याचा, त्यांना इथं बसवण्यात कसं येतंय? कोण बसवतंय? काय चालते यंत्रणा? तुमच्या माझ्या मामाचा काकाचा पोरगा घेत ज्याला मी रिटायर झालो की त्याला घ्या भरती करून, हाय पोरगा चाल बरं गाडी, त्यात काय एवढं शिकून जाईल की? अशा 10-15 जणांना मारल्यानंतर शिकून जाईल. सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर ते तिच्याला एक ते चाचा त्याची व्हिडिओ बघा. हमारा भी होगा कल इसमें। आज अच्छे में चलने के लिए इधर पार्किंग अपना रोड पीछे हटो कौन है इसका जवाबदार? आमदार न पार्षद न शासन। कल हमारी बीमारी है, फिर हमारे बच्चों की बीमारी है। अब 70 साल की उम्र हो गई यहाँ पे, आज तक इस रोड छोटा पड़ गया, गाड़ियाँ बड़ी हो गई है और टेक्नोलॉजी बढ़ गई है। हे चाचा सांगते की ह्याच्या विरोधात सरकारचं आंदोलन केलं पाहिजे. चला काही झाले की त्या सरकारवरती येऊन तुटून पडतं. काय सरकारनं ठेवलाय का त्याला चिरडायला? हे चाचा, त्याला माहिती आहे तिच्या आईला कुठं काय गोळी मारायची ती. या सगळ्या गोष्टीचा सखोल विचार झाला पाहिजे. कारण जोपर्यंत ही मुजोरी, कारण बघा शासकीय कामामध्ये जर अशा काही गोष्टी होत असतील तर मग लोकांनी काय प्रवास करायचा पब्लिक ट्रान्सपोर्टचा? आमच्या शिवशाळा धडकत आहेत रोज, कुठं ना कुठंतरी ॲक्सिडेंट, आमच्या एसट्या धडकत आहेत, आमच्या कुठं ट्रेनच पलटी होत आहेत, कुठं काहीच होतं आहे. या सगळ्या गोष्टी जर आम्ही व्यवस्थितरित्या जनतेला देत नसू तर मग काय शेवटी त्या मागच्या बसलेल्या लोकांचा मृत्यू त्या माणसाच्या हातात आहे ना. आणि बाहेरचे काय चिरडतील त्यांचा मृत्यू त्याच्या हातात आहे. म्हणजे एक माणूस जर 10-15 जणांना मारून टाकत असेल तर सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे काय ॲक्सिलेटरवर पाय दिला आणि क्लचवरनं काढला आणि या असल्या कारणं नाही आहेत ही या गोष्टी. कारण दिसतंय ते अख्ख्या सगळ्या व्हिडिओमध्ये त्या फुटेजमध्ये की हा किती वेगाने चालला आहे, याचं नियंत्रण नाही याच्यावरती. हा फक्त बेभान होऊन गाड्या चालवतोय. आणि असे कित्येक जण आहेत
यांना चाप लावावा लागेल जरा. साल्यानो एखाद्या बस स्टॉपवर थांबा म्हणलं 5 मिनटं, एखादा माणूस पळत येत असला तर आरशात बघून पुढे निघून जातं. आणि असल्या गोष्टी चिरडायला हे करायला तुमच्या ताकद येते आणि तुम्हाला ॲक्सिलेटरवर बरा पाय जातो लगेच तुमचा. हे जे काही उत्तम लोक आहेत गाडी चालवणारी, जे अनेक वर्षापासून चालवतात, त्यांचं मी सगळ्या गोष्टींचं हे करतो. पण काही डांबीच आणि काही घाणेरडी लोक आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये, आणि त्यांना साल्यांना ठेचून काढलं पाहिजे. दारू पिऊन आणि नको त्याच्या गोष्टी करून हे सगळ्या गाड्या चालवतात, यांच्यावरती कठोर कारवाई करावी लागेल. त्याच्यामुळे ही जी काही घटना घडली ती अत्यंत धक्कादायक होती, आणि या घटनेचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर ती सगळी चूक त्या ड्रायव्हरची आहे. याच्यामध्ये कोणालाही काही हे करण्यात अर्थ नाही आहे. त्याच्यामुळं जी काही घटना घडली, जो काही मृतांचा आकडा आहे, त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि अशा समाजकंटकांना आणि अशा लोकांना कुठेतरी चाप बसणं आणि या सगळ्या यंत्रणा थोड्याशा हलवून काढणं आता तरी सध्या अत्यंत महत्त्वाचं आहे.